वेफर पाव पण आलेला आहे. वेफर असतात ना ते आहे, चीज आहे, ते आहे मँगो ब्लॉसम, एकदम अशी प्युअर मँगोची टेस्ट येते. मी वफल खाणारी मुलगी आहेस ना तू, की सपोर्ट करा मंडळी. आगरी कोळी बांधव या व्यवसायामध्ये आलाय. ही पावभाजी तर कॉमन आहे, पण काली पावभाजी खायची इच्छा असेल तरी पण इकडे आपल्याला भेटून जाईल बघा. आज चीट डे, तुझं चीट डेच चालू आहे. हॅलो स्ट्रीट फूड ब्लॉगर्स, कसे आहेत तुम्ही? मी एकदम मस्त आहे. मी नवीन आहे स्ट्रीट फूड मध्ये आज. और आम्ही लोकांना तर तुम्ही जानतेच होंगे. या दोघांनी भांडणं केली होती वडापाव आणि डोस्यावरनं. भूमिशा, कुठे आपण गेलेलो एक्सप्लोर करायला? आपण उरणचं स्ट्रीट फूड, उरण स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला होता. आणि तनयला आपण काय पाणीपुरी दिली होती ना खायला. तर आज कुठं आलोय तनय आपण? द्रोणागिरी कुठं? द्रोणागिरी सेक्टर 50. कसं आहे ना, आमचे एक फ्रेंड आहे, तिने आपल्याला इथे बोलवलं आहे. म्हणजे उरणमध्ये तिने एक स्नॅक कॉर्नर उघडलेलं आहे, ते एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. तुम्ही कसं ते आता स्ट्रीट फूडचा व्हिडिओ टाकला होता ना, तेव्हा तिने ते बघितलं होतं. ते सर्व काही म्हणजे स्ट्रीट फूड, पावभाजी असू द्या किंवा आणखी काय भेटतंय स्ट्रीट फूड मध्ये, मुंबईचे जे फूड आयटम्स आहे ना, ते तिने इथे इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये ना. तर भरपूर काही नवीन नवीन तुम्हाला स्ट्रीट फूडमध्ये डिशेस बघायला भेटणार आहेत. ओके, तर आता आपण आहोत सेक्टर 50 स्काय सिटी ग्रुप, आशापुरा मार्केट लक्षात ठेवा. आणि तिकडनंच आपल्याला सरळ जायचं आहे. नियर बाय स्टेशन पण द्रोणगिरी आहे. नियर स्टेशन द्रोणागिरी आहे ना. बघ इथे बोर्ड लावलेला आहे ओमा, लाईम अँड स्पाइस फूड ब्रेवरेज. पावभाजी, सँडविच, पिझ्झा, फ्राईज सर्व काही तुम्हाला अंडर वन रूफ भेटणार आहे. चला तर आलोय आपण इकडे आणि ऐश्वर्याताई आहेत. नमस्कार. आणि आमय घरात आपल्याच इकडचं आहे, टाउनशिपचा ना, जैन पेटी टाउनशिपचा आहे. तर आपली भेट पहिली ट्रॉम्बे फेस्टिवलला झाली होती ना. हो, आणि धन्यवाद, छान तुम्ही फास्ट फूड कॉर्नर सुरू केलेला आहे. हो, तर काय सांगणार, काय काय भेटतंय आपल्या इकडे? इथे एव्हरीथिंग अंडर वन रूफ भेटत आहे. सो तुम्हाला पावभाजीपासून मोहितो, आता सध्या मँगो सीझन चालू आहे, सो मँगो क्रीम, मँगो ब्लॉसम, आणि अजून आपल्याकडे वॉफल्स आहेत, लहान मुलांचे फेवरेट, फ्राईज आहे, पिझ्झा आहे, अजून असं खूप वास्ट व्हरायटी आहे. एव्हरीथिंग अंडर वन रूफ ॲज आय सेड. तुम्ही दोघं कपल आहेत काय? हो, तर फियांसे आहेत. पण ॲज अ कपल म्हणून नेहमी आपण कुठे फिरायला जायचं लग्नानंतर या सर्व तयारी करत असतो, पण तुम्ही बघा एक छान बिझनेस स्टार्टअप केलाय. काय बोलणार? आता मी पहिल्यापासून इकडेच आहे, तर आपल्या इथे उरणमध्ये मोस्टली तेवढे कॅफेज फास्ट फूड आहेत, पण एवढे पण हे नाही आहेत की आपण तिथं जाऊ. आम्ही दोघांनी असा विचार केला की सगळी लोक येऊन बसेल, ॲम्बियन्स असा क्रिएट करायचा की सगळ्या लोकांना मजा येईल खायला, आणि रिजनेबल ठेवायचं की कसं लोकांना वाटेल की थोडा चांगला वाटेल आणि मजा येईल खायला. आणि मेन म्हणजे आम्ही हायजीनवर फोकस करतो, ज्यामुळे स्ट्रीट फूड बट इन अ हायजीन लेवल आम्ही प्रॉपर प्रिकॉशन्स वगैरे घेतो, सर्व लाईक मिनरल वॉटर अँड ऑल एव्हरीथिंग. सो वी आर जस्ट टेकिंग केअर ऑफ दॅट. आणि तुमचं शिक्षण UK मध्ये झालेलं आहे ना? माझं MBA झालं आहे. सो माझा प्लॅन आहे की इंडियामध्ये काहीतरी करायचं, म्हणून आय केम बॅक अँड येस. आपल्या तिकडच्या काही डिशेस वगैरे भेटतील इथे? हो, मी असं नवीन इंट्रोड्यूस केलं आहे डिश, लाईक वॉफल्स जे आहेत, थोडं डिफरंट ट्विस्ट दिला आहे त्याला. अँड एक असं स्पेशल मेन्यू आहे लाईक पटेटो बाईट्स अँड ऑल, ते आम्ही तिकडे खाल्लेलं आणि आय वॉज लाईक इथे तसं सेम पाहिजे, सो आय ब्रॉट इट हिअर. काय बोलला तुम्ही? वॉफल ना? हां, मग मी वॉफल बोलत होतो आणि वेफल बोलत होती. अरे हे बघ कोण बोलला त्याने? हां, वेपल बोलते, वॉफल आहेत ते. ओके, हां, तर छान सुरुवात आहे आणि छान ॲम्बियन्स आहे. एवढ्या चांगल्या ॲम्बियन्समध्ये त्यांनी पावभाजी वगैरे स्ट्रीट फूड सारखं हे देण्याचा प्रयत्न केला. तर खूप शुभेच्छा, खूप आवडलं. चला बसलीव काय सर्वजण? हां, खायचा विषय आला की सर्वजण लगेच रेडी असतात. मम्मा तर डाएटवरती आहे ना, वेफलच्या डाएटवरती आहे. नमस्कार. हो, कशा आहेत? हो, ट्रॉम्बेलाच भेट झालेली ना आपली. हो, तुम्ही मदत करायला येत आहे काय इथे? थँक्यू. काय नाव तुमचं? माधवी पाटील. आणि हिचं नाव? आर्या पण आली बघा आपल्याला भेटलीच मग आणायला. हो, चालेल थँक्यू. आणि छान कॅफे सजवला आहे, मस्त आहे बघा. इथे फोटोज वगैरे लावलेत. अच्छा, हे तुम्ही क्लिक केलेले फोटो आहेत? अरे बापरे, हे सर्व लंडनवरनं क्लिक करून आणलेत बघा फोटो, मस्त. अरे वा, इथे आम्ही गेलेलो लंडन ब्रिजला, मग नंतर मध्येच उठलो झोपेतनं. हां, हो, पण छान आहे. हो, जाऊ एकदा नक्की जाऊ. आणखी मित्र आहे तिकडे. काय नाव काय तुमचं? माझं स्वप्नील ठाकूर. सोनाली ठाकूर.
रिअल टाकू. कसं वाटतं ॲम्बियन्स वगैरे? पहिल्यांदा आलेत की? फर्स्ट टाइमच आहे आमचा. एक्सप्लोअर करत राहतो तर आलो आज इथे. पण आहे ना, उरणमध्ये आपल्या काहीतरी नवीन डिश भेटायला भेटलेत. हां, तर चांगलं वाटतंय बघा. चालेल थँक्यू. काय ऑर्डर करणार उमा आज? उमाचं तर डाएट आहे की थोडी. ऐश्वर्याला विचारूया काय काय भेटते ते, है ना? काही नवीन ऐश्वर्या मॅडम तुम्हीच काहीतरी रेकमेंड करा. हो, आता आम्ही हे इंट्रोड्यूस केलं आहे. सो इट इज लाईक वेफर पाव, चीज वेफर पाव आणि आपलं चीज पटेटो चंक्स आहेत आणि क्रिस्पी कांजियन पटेटोज आहे. सो वेफर पाव वगैरे आय वॉज लाईक की माझ्या कॉलेज डेजला खूप फेमस होतं माटुंग्याला अँड ऑल. सो आय वॉज लाईक की काहीतरी डिफरंट तिथे केलं पाहिजे. सो लेट्स म्हणजे इंट्रोड्यूस काइंड ऑफ आपल्या मुंबईचा स्ट्रीट फूड आणायचा प्रयत्न केला आहे. वेपर पाव मी ऐकलं होतं, तर आज आपण ते पण ट्राय करून बघूया. तर उरणकर तुम्हाला पण आवडेल ना चीझी वेपर पाव खायला? आपल्या इकडे तर कुठेच भेटत नसेल ना. फक्त तनय आपला बनवतो कधी कधी, पण बाकी कुठंच भेटत नसेल मला वाटतं. तर आपण पहिले वेपर पावच ट्राय करूया. तर बोलता बोलता आपला वेपर पाव पण आलेला आहे बघा. उमा काय काय आहे बघ चीझी वेपर पावमध्ये काय काय आहे? आता हे आपल्या वडापावचे जे तसं आहे ते पाव आहे आणि ते जे वेफर असतात ना ते आहे, चीज आहे, वडापावची चटणी आहे आणि कांदा वगैरे टाकून जसं आपला वडापाव असतं त्याच्या बदले वेफर आहे याच्यात, बटाट्याचे जे वडा असतात त्याच्या बदले, आणि मेयोनीज आहे. काय आहे? मेयोनीज पण आहे. मेयोनीज नाही, मेयोनीज आणि मेयोनीज पण आहे बघा. वेव पण आहे. अच्छा. तर पहिला बाईट कोण करणार? अनाया कधी खाल्लास तू? भूमिशा कधी खाल्लास? नाही ना. मी पण नाही खाल्ला. तू खाल्लाय उमा? एकच जणांनी खाल्ला. तन्मय तू खाल्लेलं आहेस? तन्मय आमच्यापेक्षा खूप पुढे आहे हे बघा. तर आपण ट्राय करूया वेपर पाव. उरणकर आपले कधी खाल्लाय तुम्ही वेपर पाव? काय नक्की कमेंट करा. हे बघा, अनायाचं तर फेवरेट आहेत ना ते वेपर. त्याच्यासोबत चीज आणि मेवनीस वगैरे टाकून वेपर पाव, आणि सोबत सॉस पण देतात तुम्हाला. ही पण मेवनीसच आहे ना. तर भविष्य कसं वाटलं? हां, तर मम्मा पण आमची आता ट्राय करणार वेपर पाव. वा, पहिल्यांदाच ऐकते मी काहीतरी. एकदम बढिया. तर आपण पण ट्राय करूया मेवनीस सोबत वेपर पाव. वा, भारी आहे. काहीतरी नवीन तुम्ही ट्राय करायला नक्कीच आवडेल तुम्हाला. मस्त वेपर आहेत आणि कांदा वगैरे सोबत खाऊन मजा काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे एवढे दिवस आपल्या घरी वेपर येतोय, कधी ही आयडिया आली नाही. फर्स्ट टाइम आपल्या उरणमध्ये खायला भेटतोय बघा. खूप सुंदर आहे. ऐश्वर्या मॅडम मस्त आहे. चांगला आहे, हे कॉन्सेप्ट आहे. वेपर पाव आवडेल आपल्या मंडळीला. नक्की भेट द्या लाईम अँड स्पाइसला. चला, तर वेफर पाव आम्हाला अर्ध्यामध्येच सोडायला आलं, कारण उमा बोलते की वेपर पाव खाल्ला तर वेट वाढलेला दिसेल तिचा. हो, कादंबरी पाठारे ना, मुकेश पाठाऱ्यांची मिसेस आहेत. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. आणि या दीदीचं नाव काय? हाय, क्यूट दिसतेस एकदम. काय नाव तुझं? कृतिका पाठारे पण आली बघा भेटायला. थँक्यू. काय खाणार तू? वेफर वगैरे काय खाणार? हो, मुकेश माझा चांगला मित्र आहे. हो, चालेल. मनी बरोबर टायमावरती फोटो काढून घेतला, नाहीतर अजून जाड दिसली असती बघा. घे कसं आहे? मस्त आहे. सो हे आहे मँगो ब्लॉसम. सो आजकाल मार्केटमध्ये असे पावडरचे खूप आंबे भेटतात. तर वी वर वेटिंग की अल्फान्झो मँगो जे रत्नागिरीचे आणि देवगडची स्पेशालिटी आहे ते आमचे मावशीच्या बागेतले आंबे आहेत, ते आम्ही यूज केला आहे. सो ऑथेंटिक मँगोचा हा मँगो ब्लॉसम आहे. म्हणजे प्युअर मँगोनी बनलेले आहेत ना? काय फ्लेवर वगैरे काय नाही? एकदम अशी प्युअर मँगोची टेस्ट येते पिल्या. आणि बघा आपल्या उरणकर, तुम्ही व्हिडिओ बघत असतील तर नक्की भेट द्या. आवडेल तुम्हाला सर्व काही येतं ना. सुंदर दिलं आहे जे काय आतापर्यंत दिलं आहे. तर तुम्हाला ही आवड होती काय म्हणजे कॅफेमध्ये? काय सांग. मी ॲक्च्युली कलिनरी स्टुडंट आहे. सो आय वॉज लाईक की माझ्या MBAसाठी मी इथे इंग्लंडमध्ये गेली. सो बट मला इंडियन फूडचं खूप ऑब्सेशन होतं. आणि आय वॉज लाईक की मी तिथं पण गेली तेव्हा म्हणजे तिकडे मला त्या लोकांना पण असं इंडियन फूड सर्व करायला खूप आवडायचं. सो मी कसं कंबाईन करून एक असं फ्युजन फूड ट्राय केलं आहे. सो हे तुमच्या समोर आहे आणि आपलं ऑथेंटिक मेन्यू पण आहे आणि हा थोडा डिफरंट मेन्यू आहे जो मी तिथून म्हटलं आहे इथं आपल्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी. आणि कधी बंद असतो काय शॉप? युजली आता सध्या तर वेडनेसडे आहे, बट आफ्टर दॅट इट वोंट बी 24/7.
नेहमी चालू असणार ना? आणि किती टाईम झाला इकडे शॉप टाकून? आता रिसेंटली जस्ट 1 month झालं. हो, तर 1 month झाला आहे आणि आपल्या ताई आगरीच आहेत, तर नक्की आपला सपोर्ट दाखवा मंडळी. तर हे काय आणलं आहे आता? वेपर. चंक्स आहे, मध्ये पटेटो वेजेस आहे, मेयोनीज आहे, पिझ्झा पास्ता आहे, सॉस आहे आणि आपले अनियन चंक्स. थोडं देसी स्टाईल आम्ही केलं आहे, इंडियन मसालाज वगैरे यूज करून. असं आहे की म्हणजे सर्व एजचे जे आहे ते सर्व एन्जॉय करू शकतात, फ्रॉम चाइल्ड टू लाईक सिनियर्स, एव्हरीवन विल एन्जॉय. खूप मस्त. आणि हे काय पिझ्झा? हां, आणि पिझ्झा पण आलेला आहे बघा. आणायसाठी पिझ्झा आलेला आहे. आणि मला जास्त काय आवडलं की म्हणजे एकदम सिम्प्लिसिटी ठेवलंय तुम्ही, एकदम युनिक, लाईक ऑथेंटिक टेस्ट आहे सर्वांना आणि हायजीन तर खूप चांगलं आहे आपल्या, म्हणजे लाईक स्ट्रीट फूडचा तुम्ही एक हे अनुभव देतात पण हायजीन वेमध्ये, ते खूप चांगलं वाटतं. बरोबर, जे काही आहे ते एकदम प्रॉपर वेमध्ये बनवतात आणि एकदम हायजीन ठेवलेलं आहे बघा. कॉस्ट पण रिजनेबल ठेवलं आहे आणि फूडचं म्हणजे आम्ही क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करत. सगळे टॉप नॉच क्वालिटी आहे, की सर्व एन्जॉय करतील. मेन आपलं आहे की मेसेज की यु नो चांगलं क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स यूज करून सर्वांना ती क्वालिटी टेस्ट द्यायला, की येस रिजनेबल रेट सगळेजण अफोर्ड करू शकतात. आणि आमची नॉर्मली ऑफर्स वगैरे इंस्टाग्रामवर चालूच असतात. सो येस सर्वजण. इन्स्टाचं नाव काय आहे तुमचं? लायमन स्पाइस. तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जे काही पाहिजे असेल, बघायचं असेल ते तुम्ही बघू शकता तिकडे. आणि हे तुमचं किचन आहे ना? हां, आणि किचनमध्ये बघा पावभाजी बनवतं आहे आणि आपला मित्र बघा प्रॉपर एकदम हायजीन मेंटेन करताना. हे बघा ग्लव्ज, हेअर नेट सर्व काही घालून प्रॉपर एकदम काम करत असते. क्या क्या बनाते हो इधर? पाव भाजी सर और अपने आप जूस का आइटम बनाते. पावभाजी, ज्यूस वगैरे सर्व काही बनवत असतंस ना? हां, आणि इथे सँडविच वगैरे जे काय ते बनत असतं आणि तुमच्यापर्यंत पोचवत असतात बघा. विषय तुझे मैत्रिणी वगैरे आल्या तर आवडेल ना त्यांना? हां. आणि पिझ्झा खाल्ला? मस्त होता ना? आणि पावभाजी पण खाऊन बघूया. नॉर्मल पावभाजीपेक्षा काहीतरी युनिक आहे. खाल्ल्या खाल्ल्या अशी बटरची टेस्ट येते, बटरची पण टेस्ट येते आणि ते मसाल्याची पण टेस्ट येते. हां, म्हणजे चांगल्या ॲम्बियन्समध्ये बसून तुम्ही हायजीन जेवण खाऊ शकता. हां, तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे बघा पावभाजी. आणि इथे बघताय ती काळी पावभाजी आली ना? हां, म्हणजे ही पावभाजी तर कॉमन आहे, पण काळी पावभाजी खायची इच्छा असेल तरी पण इकडे आपल्याला भेटून जाईल बघा. काळ्या मसाल्यामध्ये बनलेली पावभाजी आणि ही आपल्या आगरी मसाल्यामध्ये बनलेली. मी तर कधी खाल्ली नाही काळी पावभाजी. मटन वगैरे खाल्लं आहे. हां, तेच मी म्हणणार होतो, ते काला मटन, काला चिकन वगैरे आपण ट्राय केलेलं आहे ना, तर ते व्हेज असेल, जे व्हेज खात असेल त्यांच्यासाठी तर एक खूप युनिक डिश आहे काला पावभाजी. खूप चांगलं आहे आणि खूप स्ट्रॉंग फ्लेवर्स आहे ह्याच्यात, म्हणजे गरम मसाले वगैरे आहे ना त्याचे खूप स्ट्रॉंग फ्लेवर्स येते. हे पण आवडेल. हे बघा काळी पावभाजी. सर्व काही आपल्या आगरी बांधवाचाच आहे, आगरी कोळी लोकांचाच आहे, तर नक्की भेट द्या एकदा. पावभाजी नंतर आणखी एक ड्रिंक दिली खास लहान पोरांसाठी ना अनया? काय आहे याच्यात स्पेशल? याच्यात आहे पॉपिंग बोबा. म्हणजे हे राऊंड बॉल सारखा असते, ते आम्ही जेव्हा एक ड्रिंक सोबत खाते ना तेव्हा ते तोंडात जसं ब्लास्ट होते आणि त्याचा फ्लेवर्स येते तसं असते आणि ते पॉप होते. हां, हे आहेत ना, हे लाल लाल दिसतात ते करू शकता इथे कोणत्याही ड्रिंकमध्ये. बोबा टू इट ड्रिंक. तुम्हाला ऍड करायचं असेल तुम्ही ड्रिंक प्लेन पण मागू शकता किंवा ऍड पण करू शकता. याचे आहे बोबा ते पॉपिंग बोबा. हे आमपन्नाचं आहे आणि हे ग्रीन ॲपल आणि पॅशन फ्रूट्स आहे. मस्त मस्त, भरपूर काही युनिक बघायला भेटलं ना. काला पावभाजी कधी खाल्ली नव्हती, आता त्याचे फ्लेवर्स आपल्याला समजत आहेत. चिकन किंवा किमा मटन सारखी लागते ना, एकदम भारी. हळूहळू टेस्ट वाढत गेली. हां, युनिक डिशेस तुम्हाला आपल्या उरणमध्ये भेटेल. खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे ते सर्व मिक्स अँड मॅच करून ते लंडनमधून पण खूप सारे व्हरायटीज इथे युनिक फूड आयटम्स घेऊन आलेले आहेत. नक्कीच ट्राय करा. हो, नक्की ट्राय करा. तर भूमिशा तुला काय आवडला सर्वात जास्त? मला हा मँगो ब्लॉसम खूप आवडला. मी एकदम असं शेवटपर्यंत पितच राहिलो, म्हणजे त्याच्यात असं साखरेची चव नाही, म्हणजे असं ओरिजिनल मँगोची टेस्ट आहे त्याच्यात. तुला काय आवडलं? मला सगळं आवडलं. तर जे बेस्ट होतं ते होता वडापाव, नॉट वडापाव, चीझी पाव, चीझी वेफर पाव. चीझी वेफर पाव आहे ते मला खूप आवडलं. मला पण चीझी वेफर पाव खूप जास्त आवडला आणि ते मँगोचा मिल्कशेकवाला ड्रिंक आणि हे हां, आणि तनय तुला काय आवडला?
पावभाजी. काली पावभाजी. हां, मला पण खूप सर्व काही आवडलं आणि मेन म्हणजे ॲम्बियन्स आणि हायजीन लेवल जो त्यांनी मेंटेन केला आहे. हो, तर नक्की या मंडळी, तुम्हाला आवडेलच आवडेल. हां, लाईम अँड स्पाइस आपल्या आगरी बांधवाचाच आहे, नक्की भेट द्या. सेक्टर 50 द्रोणागिरीमध्ये. तर आईस्क्रीम पण आलेलं आहे. काय मँगो आईस्क्रीम आहे ना? काय आहे ना? मँगो मँगो क्रीम. वफल खाणारी मुलगी आहेस ना तू? हां, कसं आहे? रिअली खूप टेस्टी आहे. पूर्ण चॉकलेटचा मिक्स फ्लेवर येते, ते मला खूप आवडलं. अरे वा, आवडेल ना तुझ्या एजची लोक आली तर? हां, छोटी पोरं आली तर आवडेल बघा त्यांना. वॉफल भेल. भेल आहे ही वॉफलची. ते आपल्या मार्केटमध्ये भरपूर जण येतात बाहेरची लोक, पण तुम्ही आपले मराठी आगरी बांधव आहेत हे बघून खूप छान वाटतंय. हां, तर अशाच कार्य ठेवा, आणखी डिशेस वाढवत, आणखी आपले पब्लिक येऊ द्या. अशी का आपण मेन्यू इंट्रोड्यूस करत राहू, काहीतरी युनिक, काहीतरी डिफरंट तुमच्यापर्यंत पोचवायला. नक्की सपोर्ट करा मंडळी. आपला आगरी बांधव, आगरी कोळी बांधव या व्यवसायामध्ये आलाय, नक्की सपोर्ट करा. चालेल. स्पेशली विमेन्स, त्यांनी एम्पॉवरमेंट करायला पाहिजे, बिझनेसमध्ये उतरायला पाहिजे, इक्वालिटी मेंटेन करायला पाहिजे, काहीतरी स्वतःचं एक इंडिपेंडन्स क्रिएट करायला पाहिजे. उरणमध्ये किंवा जवळपास राहताय तर नक्की भेट द्या, आवडेल तुम्हाला जे काही आहे ते सर्व. चालेल, धन्यवाद.